एखाद्याला ठेंगा दाखवणं हे तुम्ही अधूनमधून नक्कीच करत असाल, पण अंगठा दाखवून तुम्ही चक्क पेमेंट करू शकाल का? असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल नाही ना? पण हे लवकरच सत्यात उतरणार आहे, कारण कॅश, कार्ड, UPI, NFC नंतर आता केवळ अंगठ्याच्या ठशाचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकाल. आर्थिक व्यवहारातली ही नवीन क्रांती नेमकी कशी असेल पाहूयात या खास रिपोर्टमधून. कॅश, कार्ड, मोबाईल पेमेंट होणार कालबाह्य. केवळ अंगठ्याचा ठसा वापरून करता येणार पेमेंट. 75 रुपये प्राप्त हुए. कॅश, कार्ड, UPI, NFC नंतर लवकरच येणार थंब पे. भारत डिजिटल पेमेंटच्या जगात दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान आणत आहे. याच पार्श्वभूमीवर एका भारतीय स्टार्टअपने थंब पे नावाचं अनोखं बायोमेट्रिक पेमेंट डिव्हाइस विकसित केलंय. याच्या मदतीने लोक फक्त अंगठ्याचा ठसा वापरून एकमेकांशी आर्थिक व्यवहार करू शकतात. हे थंब पे नेमकं काय आहे तर फक्त अंगठा वापरून व्यवहार पूर्ण होणार. डिव्हाइस थेट आधार आणि UPIशी जोडलेलं असणार. आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमद्वारे व्यक्तीची ओळख पटणार. थेट UPIच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होणार. QR कोड स्कॅन करण्याची किंवा मोबाईल वापरण्याची गरज नाही. भारतात जो हा नवीन स्टार्टअप आलेला आहे थंब पे, हा एक चांगला आहे, सुरक्षित आहे. पण हा कसा वापरायचा, कोणी वापरायचा याचं अवेअरनेस होणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण जर हा नाही झाला योग्य प्रकारे तर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम जे आहेत ते सुद्धा होऊ शकतात. कारण तुमचं फिंगरप्रिंट त्या डिव्हाइसला जर लागलं गेलं तर तुमच्या खात्यातले पैसे जे आहेत ते डायरेक्टली ट्रान्सफर होणार आहेत. डिव्हाइसची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत ते देखील पाहूया. सर्टिफाईड फिंगरप्रिंट स्कॅनर, फसवणूक होण्याची शक्यता कमी. लहान कॅमेरा आणि UV स्टरलायझेशन सिस्टीम, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी. UPI साऊंड बॉक्स प्रमाणे आवाज, व्यवहार पूर्ण झाल्यावर रक्कम सांगणार. 4G वायफाय आणि LoRaWAN कनेक्टिव्हिटी, कमी नेटवर्क असलेल्या भागातही व्यवहार शक्य. बॅटरीवर चालणारे डिव्हाइस, वीज नसली तरी वापरता येईल. या डिव्हाइसची किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे छोटे दुकानदार, ग्रामीण भागातील व्यापारी, रोजंदारीवरील मजूर किंवा ज्येष्ठ नागरिक सहज त्याचा वापर करू शकतील. कंपनीने या डिव्हाइसची पायलट टेस्ट पूर्ण केली आहे आणि सध्या UIDAI आणि NPCI कडून मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंजुरी मिळाल्यानंतर हे डिव्हाइस हळूहळू बाजारात आणलं जाणार आहे. हे तुम्ही वापरताना काय काळजी घेतली पाहिजे, ते डिव्हाइस ज्या वायफायला कनेक्टेड आहे ते चेक केलं गेलं पाहिजे. त्याच्यासोबत ते डिव्हाइसमध्ये जो तुमचा फिंगरप्रिंट स्कॅन होणार आहे तो डेटा सगळा एन्क्रिप्टेड आहे की नाही हे सुद्धा चेक केलं गेलं पाहिजे. कारण बनावट फिंगरप्रिंट जे आहेत ते सुद्धा केले जाऊ शकतात किंवा ते जे फिंगरप्रिंट्स आहेत ते स्टोअर करून सुद्धा त्याचा मिसयूज केला जाऊ शकतो. कॅश, कार्ड, UPI, NFC आणि आता थंब पे. आर्थिक व्यवहार अधिक गतिमान आणि सुलभ करण्याचा क्रांतिकारी टप्पा. तंत्रज्ञानाची ही प्रगती सगळ्यांच्या उपयोगी पडो आणि फसवणुकीचे आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी त्याचा वापर होवो हीच अपेक्षा. रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.